विधान भवनातल्या शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये भेट, कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला, तर शिंदेंच्या कार्यालयात पवारांच्या आमदारांची बैठक। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक, शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं। रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा, शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले। ज्यांना कुत्र विचारत नाहीत ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात, राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती, लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरू, वीज पुरवठा ठप्प असल्यानं पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल। वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती, 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस, मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत कोसळली, जवळपास 14 जण इमारतीत अडकल्याची शक्यता, अग्निशमन दल घटनास्थळी बचाव कार्य सुरू। रत्नागिरीच्या खेडमध्ये पाताळी नदीला पूर, बोरघर परिसरातील वाड्यांमध्ये पाणी शिरलं, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवू। खडकवासला धरणातील विसर्गामुळे पुण्यातील एकतानगर जलमय, 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मोठा नदीचं पाणी, जनजीवन विस्कळीत, वाहनं पाण्याखाली।